निषेध सभेमध्ये उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून वहिनींसाठी ज्या असभ्य शब्द त्या ठिकाणी वापरले त्याचा सुरुवातीलाच पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी निषेध करतो। खरं तर दादांसारखं एवढं संपूर्ण देशाला आधार देणारा, महाराष्ट्राला आधार देणारा एवढा मोठा कर्ता माणूस घरातून गेल्याच्या नंतर भारतीय संस्कृतीमध्ये पती हा परमेश्वर मानला जातो। परमेश्वर ज्यावेळेस त्या पत्नीच्या आयुष्यातून निघून जातो त्यावेळेस त्या बिचाऱ्या महिलेवरती कशा प्रकारचं संकट उद्भवतं याची माहिती कदाचित हर्षवर्धन सपकाळाने त्या ठिकाणी नसावी। दादांसारखं नेतृत्व हरपलं, डोंगरा एवढं दुःख त्या मातेला त्या ठिकाणी झालं आणि वहिनीनं एवढं प्रचंड दुःख झालेलं असताना सुद्धा त्यांनी सुरुवातीला कुटुंब सावरलं, बारामती सावरली, पक्ष सावरला आणि त्या ठिकाणी शासनामध्ये सुद्धा उत्तम पद्धतीने गेल्या 5 महिन्यामध्ये त्यांनी काम करून दाखवलं। आज 6व्या महिन्यामध्ये ते पदार्पण करतायत। एवढं मोठं दुःख की ते कधी आयुष्यभर विसरता येणार नाही। अशा प्रकारची दुःखाची जखम, बळबळती जखम बरोबर घेऊन त्या ठिकाणी राज्य शकट चालवणं, कुटुंब चालवणं, घर चालवणं, पक्ष चालवणं एवढं सोपं काम नव्हतं। ज्या पद्धतीनं राणी लक्ष्मीबाईंनी काम केलं, ज्या पद्धतीनं अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी काम केलं, मा जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी काम केलं, राणी ताराबाईंनी काम केलं, त्या पद्धतीचं काम वहिनी त्या ठिकाणी करतायत। मनभर उक्तीपेक्षा कणभर कृती श्रेष्ठ असते किंवा क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे। नुसती बडबड करण्यापेक्षा कृती करून दाखवणं हे त्या ठिकाणी जास्त महत्त्वाचं असतं। हीच माणसं जे आज वहिनीच्यावरती टीका करतात, या जर वहिनी गेल्या 5 महिन्यामध्ये जास्त बोलल्या असत्या तरी ते त्या ठिकाणी म्हटले असते घरी एवढं मोठं दुःख झालंय तरी सुद्धा वहिनी एवढ्या बोलतात, तिकडनंही टीका केली असती, इकडनंही टीका केली असती। मला असं वाटतं वहिनी काम करणाऱ्या नेता आहेत, काम करून दाखवणाऱ्या नेता आहेत, उगीचच बोलण्याचं काम वहिनी त्या ठिकाणी करत नाहीत। आज एवढी सोपी गोष्ट त्या ठिकाणी नव्हती। ज्या पक्षानं त्या ठिकाणी ट्विटर हँडलवरून ही गोष्ट टाकली त्या इंदिरा गांधींना सुद्धा गुंगी गुड्या म्हणून संबोधल्यानंतर तिला सगळेजण दुर्गेचा अवतार म्हणायला लागले, ही सुद्धा त्या ठिकाणी वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे। सोनिया गांधींच्यावरती तशीच टीका केली होती, म्हणजे इनडायरेक्टली हर्षवर्धन सपकाळ सोनिया गांधी आणि इंदिरा गांधीवरची टीका करतात काय याचंही उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलं पाहिजे। त्या पद्धतीने आतापर्यंतच्या भारतवर्षामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ज्या महिलांनी पती त्या ठिकाणी दगावल्यानंतर राज्य सकट उत्तम पद्धतीनं चालवून दाखवू शकलं, अशा प्रकारच्या महिलांनी केलेल्या कर्तृत्वाला सुद्धा ते त्या ठिकाणी नाकारतायत का? खरं तर हर्षवर्धन सपकाळांना सगळ्यात महत्त्वाचं वाईट काय वाटतंय, दादा गेल्यानंतर सुद्धा बहिणींनी ज्या पद्धतीनं कुटुंब असेल, पक्ष असेल, समाज असेल हे सगळे सावरण्याचा प्रयत्न केला, शासन त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, याचंच दुःख त्यांना जास्त झालेलं दिसतंय असं मला वाटतं। खरं तर हे प्रचंड मोठं दुःख वहिनींच्या वरती आहे। वहिनींच्या पाठीशी आम्ही सगळे ठाम आहोतच आणि त्यांनाही कळेल भविष्यात की उद्याच्या काळामध्ये इतिहासाचं पान जेव्हा लिहिलं जाईल त्यावेळेस वहिनींनी केलेल्या कर्तृत्वाची नोंद इतिहास त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही। आजचे तुम्ही ज्यांना गोंगी गुडिया म्हणतात त्या सुद्धा दुर्गेचा अवतार ज्यावेळेस धारण करतील त्यावेळेस तुम्हाला कळेल की त्यांच्यातलं पोटेन्शियल काय, कॅपॅसिटी काय, क्षमता काय। आज एवढं मोठं आभाळभर दुःख उराशी कवटाळून हे वहिनी त्या ठिकाणी ठामपणानं, विरोधातपणे, स्पष्टपणे त्या ठिकाणी पावलं टाकतात, विकास घेऊन जातात। येणाऱ्या प्रत्येक स्वतःचं दुःख बाजूला ठेवून गेल्या 5-6 महिन्यामध्ये वहिनींनी जो माणूस त्यांच्याकडे येईल त्या प्रत्येक माणसाचं दुःख समजावून घेऊन त्याच्यावरती वाचा पडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न वहिनी सातत्याने करतायत। आणि मी तर म्हणेल वहिनी जे कमी बोलतायत ते अतिशय योग्य आहे, जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, कृती करणं त्या ठिकाणी जास्त महत्त्वाचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं। वहिनींच्या बद्दल जे काही शब्द वापरलेत त्याच्याबद्दल हर्षवर्धन सपकाळांचा मी त्या ठिकाणी निषेध करतो आणि काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून अशा पद्धतीने जे शब्द त्या ठिकाणी उच्चारलेत त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करतोय। उद्याच्या काळामध्ये जर चुकीच्या पद्धतीने अशा प्रकारचे स्टेटमेंट वापरले तर जशाच तसं उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कम आहे, याची नोंद संबंधितांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे। फक्त दादा गेलेत, आम्ही सगळेजण दुःखात आहोत, आता कुठे थोडे त्या ठिकाणी सावरतोय, म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या शिवराळ भाषेमध्ये उत्तर देणं योग्य नाही, म्हणून अजूनही आम्ही त्या ठिकाणी सुसंस्कृत भाषेमध्ये त्यांना उत्तर दिलंय। पण भविष्यात मात्र अशा प्रकारचं उत्तर मिळणार नाही, जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी गप्प बसणार नाही। मी जे विधान केलंय त्याचा निषेध करतो आणि वहिनींच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र, सर्व पक्ष त्या ठिकाणी पाहतोय, आपण सगळे पेपर लिहायला आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी ठामपणानं आहोत आणि उद्याच्या काळामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये एक पान वहिनींसाठी नक्कीच त्या ठिकाणी लिहिलेलं असेल, याची नोंद त्या ठिकाणी इतिहास घेईल, हेही मला त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळांना सांगायचं, त्यांचा जाहीर निषेध।
समीर इकडे Yes.